नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनलेली खुशखुशीत अशी ग्रीन मटर कचोरी. थंडीमध्ये हिरवे मटर खूपच येतात, त्यामुळे आपण त्याच्यापासून ही रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: 3 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी रवा आणि 1 चमचा ओवा हातावरती आपण चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर खूपच छान मिक्स होतो पिठामध्ये. आणि लागणार असे तेल. असे हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर हे पीठ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया. पण नंतर हे पीठ सगळं तेलामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मग पीठ मिक्स झाल्यावरती त्याच्यावरती लागेल एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 1 कप पेला मी आता घेतलेला आहे. मग आपण पीठ बांधत जाताना जसं प्रमाणानुसार आपल्याला पाणी लागेल तसं घेऊन पीठ घट्ट असं पीठ बांधायचं आहे. खूप नरम असं पीठ नाही बांधायचं. नरम पीठ झालं तर मग आपली कचोरी खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे लागेल असंच पाणी घेऊन कडक पीठ बांधायचं आहे. आणि पीठ बांधून झाल्यावरती थोडं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं आता आपण एका कढईमध्ये 3 वाट्या हिरवे मटर घेऊन त्याच्यात 1 चमचे तेल टाकून थोडंसं चमच्याने हलवून घेऊया. मग त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून त्या वाटाण्याला शिजवायला ठेवूया. 10 मिनटं वाटाणे शिजून झाले की आपण एका मिक्सरमध्ये लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, 1 चमची धणा, 1 चमची बडीशोप, 1 चमची जिरा आणि 1 वाटी कोथिंबीर हे सगळं टाकून आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हिरवे वाटाणे जे शिजवून घेतले आहेत त्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये 1 चमची हिंग टाकून जी आपण ग्रीन पेस्ट केलेली आहे हिरव्या वाटाण्याची आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती सगळी मिक्स करून पॅनमध्ये गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमची जिरा पावडर, 1 चमची आमचूर पावडर आणि 1 चमची लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी हे मिक्स करून थोडंसं गरम झाल्यावरती ते गॅस आपण बंद करूया. आता आपण त्या गव्हाच्या पिठाच्या गोळ्यापासून एक पाली बनवून घेऊया. छान अशी पाली बनली की त्याचे हिरवा वाटाण्याचं जे मिश्रण आहे केलेलं ते आतमध्ये भरून असं गोल पूर्ण पॅक करायचं आणि बोटानेच असं दाबून असं थापायचं आहे. आणि त्याची छान अशी पैकी गोल अशी कचोरी आपण थापून घ्यायची आहे. तुम्हाला हाताने नसेल जमत तर तुम्ही लाटू पण शकता. आणि थोडंसं तेल गरम झालं की आपण तेलामध्ये कचोरी फ्राय करून घेऊया. असा ब्राऊन कलर आला की आपण ती तेलामधून आपण कचोरी काढून घ्यायची आहे. चला आता खाण्यासाठी रेडी आहे आपली ग्रीन मटर कचोरी. ही आपण हिरव्या मिरचीसोबत आपण खाऊ शकतो.